नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण लसूणी मेथी बनवणार आहोत. आपण नेहमीच पारंपरिक पद्धतीने मेथीची भाजी बनवतो. अगदी पाट्यावर वाटून आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ती अतिशय अप्रतिम लागते. पण आपण आज डाबा स्टाईल लसूणी मेथी बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 1 जुडी मेथी. ही मी निवडून आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या भाजीला आपल्याला कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे. 1 कांदा हा बारीक करून घेतलेला आहे, अगदी बारीक कट करायचा आहे. 1 टोमॅटो, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, लसूण हा मी भरपूर घेतलेला आहे. हा असा बारीक कट करून घ्यायचा आहे. 1 चमचा जिरं, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग. चला तर आपण आज रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. चला तर आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया. यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या ह्या घालून घ्यायच्या आहे. लसूण छान गुलाबी झाला की त्यामध्ये आता आपण मेथी घालून घेणार आहोत. मेथी आपल्याला 2 ते 3 मिनिटच परतून घ्यायची आहे. आपली मेथीची भाजी परतून झालेली आहे. बघा, 3 मिनिटं मी ही परतून घेतलेली आहे. तर आता आपण इकडे एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापलेलं आहे. यामध्ये आता आपण लसूण घालून घेऊया. लसूण आपल्याला भरपूर वापरायचं आहे, कारण आपण लसूण मेथी बनवत आहोत. तर यामध्ये लसणाचा वापर जास्त करायचा आहे. लसूण छान गुलाबी झाला की त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत. घाई करायची नाही, गॅस मंदच ठेवायचा, म्हणजे आपला लसूण जळणार नाही. लसूण परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा देखील आता आपल्याला परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट कांदा परतायला लागेल. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. लसूण आणि कांदा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो देखील आपल्याला 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. हिंग घातल्यानंतर त्यामध्येच आपण लाल तिखट घालून घेऊया, गरम मसाला, धना पावडर, हळद पावडर. आता आपल्याला हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा. आपला लसूण आणि कांदे घालून व्यवस्थित आपण हे परतून घेतलेलं आहे. यामध्येच आपण सर्व मसाले घालून घेतलेले आहे. तर आता आपल्याला यासाठी ग्रेव्ही बनवायची आहे, म्हणजे आपली भाजी थोडीशी दाटसर होईल. आपण इथे 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे बेसन पीठ. हे व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे. शेंगदाण्याची आपल्याला अशी साल काढून घ्यायची आहे. तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवायची आहे. चला तर आता आपण याची पेस्ट बनवूया. तीळ, शेंगदाणे आणि बेसन पिठाची आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. चला आता आपण ही मसाल्यामध्ये घालून घेऊया. इकडे मसाला छान परतून झालेला आहे. यामध्ये आता आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे.
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला 2 ते 3 मिनिट छान परतू द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे. आपली ग्रेव्ही ही परतून झालेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट बनवली होती त्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पातळ नाही करायची, थोडंसंच पाणी यामध्ये घालायचं आहे. म्हणजे अगदी थोडासाच रस्सा बनवायचा, जास्त पातळ आपल्याला भाजी बनवायची नाही. लसूण मेथीचं मिश्रण हे परतून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ हे आपल्याला थोडं कमीच टाकायचं आहे, कारण भाज्यांना जास्त मीठ चालत नाही. थोडं जर मीठ जास्त पडलं तर लगेच भाजी खारी होते. मी मेथीची भाजी कट केली नाही, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ती भाजी कट करून घेऊ शकता. चला तर मैत्रिणींनो, आपली दाबा स्टाईल लसूणी मेथी तयार झाली आहे. चला तर आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. मस्तच झाली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.